श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, यापूर्वी आम्ही या चॅनलवरती आपल्याला कोकणातील लोककथा आणि गझाली या विद्याप्रभू लिखित कथासंग्रहातील 11 उत्कृष्ट कथा सादर केल्या होत्या. तसेच अरुण हरकारे या लेखकांचे कुणी म्हणेल वेडी मला, कोमजलेलं फूल, कोकेनचा सप्लायर, कथा एका बॉडीगार्डची यासारख्या कादंबऱ्या सादर केलेल्या आहेत. याशिवाय प्रसिद्ध रहस्य कथा लेखिका ॲगाथा ख्रिस्ती यांच्या विविध कथा मराठीतून भाषांतरित करून आपल्याला सादर केलेल्या आहेत. याशिवाय निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेल्या घात व वारसा या कादंबऱ्या सादर केलेल्या आहेत. श्रोते हो, आम्ही सादर केलेल्या या कादंबऱ्यांना, कथांना आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तरी देखील आपण जर अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. श्रोते हो, आजपासून मी आपल्याला श्रीकांत सिनकर या प्रसिद्ध लेखकांच्या विविध पोलीस तपास कथा सादर करणार आहेत. श्रोते हो, 1960, 70, 80, 90 या दशकात मुंबई पोलिसांची अतिशय उत्कृष्ट कामगिरी झाली होती. या दशकात विनायक वाकटकर, सुरेश पेंडसे, केशव सहस्त्रबुद्धे, अरविंद पटवर्धन यासारखे अनेक धाडसी व जाबाज अधिकारी त्यावेळेला मुंबई पोलीस क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. त्यांनी एकाहून एक सरस कामगिरी करत विविध गुन्ह्यांचा छडा लावला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांचे नाव सर्व जगात उंचावले होते. या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई पोलिसांना जगातले दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट पोलीस दल मानले जाते. तर श्रोते हो, या अशा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध वेळेला जे उत्कृष्ट तपास केले होते त्यांचे कथांमध्ये वर्णन त्यावेळी श्रीकांत सिनकर, वक्रू जोशी यासारख्या लेखकांनी करून ठेवलेले आहेत. तर अशा पोलीस तपास कथा लिहिणारे श्रीकांत सिनकर यांची कथा मी सादर करत आहे. कथेचं नाव आहे अघोरी लालसा, भाग 1. सकाळचे 10:30 वाजले होते. डिटेक्शन क्राईम ब्रांचचे CID इन्स्पेक्टर सुरेश पेंडसे आपल्या केबिनमध्ये बसून समोरची कागदपत्र पाहत होते. क्राईम ब्रांचचे निरनिराळे अधिकारी आपापल्या उद्योगात दंग होते. आदल्या रात्री पकडून आणलेले अनेक संशयित आरोपी त्या अधिकाऱ्यांपुढे उभे होते व ते अधिकारी त्यांना विविध प्रश्न विचारत होते. संशयित आरोपींना प्रश्न विचारणे, कोर्टात जाण्याची तयारी करणे, नव्या तक्रारी लिहून घेणे अशी कामं तिथे सुरू असताना एका मुस्लिम स्त्रीनं त्या ऑफिसात प्रवेश केला. ही स्त्री तिच्या चेहऱ्यावरून बरीच दुःखी कष्टी दिसत होती. कोणतं तरी संकट या स्त्रीवर कोसळलेलं होतं आणि मदतीच्या अपेक्षेने ती CID ऑफिसात आलेली होती. या स्त्रीचं नाव होतं श्रीमती बेगम जहा दिलावर हुसेन बादशाह. ऑफिसात येता बेगम जहानं इन्स्पेक्टर पेंडसेंची भेट घेतली. आपला नवरा गेले 15 दिवस बेपत्ता असल्याचे तिने पेंडसेंना सांगितले. मुंबईत एखादी व्यक्ती हरवणे, बेपत्ता होणे, पुन्हा सापडणे या अशा गोष्टी नेहमी घडत असतात. परंतु चांगला समंजस आणि मुंबईच्या रस्त्याची पूर्णपणे माहीत असलेला बेगम जहाचा नवरा 15 दिवस बेपत्ता आहे याचं पेंडसेंना नवल वाटलं. त्यांनी आपले सहाय्यक सब इन्स्पेक्टर राजाराम सूर्यवंशी यांना आपल्या केबिनमध्ये बोलवलं आणि काहीतरी मिसिंगची भानगड दिसते असं सांगून हे प्रकरण सूर्यवंशींवर सोपवलं. बेगम जहाला बरोबर घेऊन सूर्यवंशी आपल्या टेबलपाशी आले आणि त्यांनी बेगम जहाला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावर हुसेन बादशाह संबंधी सूर्यवंशींना बेगम जहांकडून जी माहिती मिळाली ती थोडक्यात अशी होती. हुसेन बादशाह पेशानं सुतार होता. ग्रँट रोड येथील छोटा सोनापूर रोड येथे या बादशाचा भारत वूड कटिंग वर्क्स नावाचा छोटासा धंदा होता. त्याचा हा धंदा बऱ्यापैकी चालत होता. आपल्याला धंदा कसा वाढवता येईल याचा विचार बादशाह नेहमी करायचा. जवळजवळ 20 वर्ष हाच धंदा करूनही त्याला त्याच्या धंद्यात मनासारखं यश मिळत नव्हतं. बादशाच्या या वर्कशॉपमध्ये बादशाबरोबर त्याचा नोकरही काम करायचा. या नोकराचं नाव होतं मोहम्मद हसन. मोहम्मद हा 56 वर्षाचा वृद्ध होता. तरी सूत्रकामात तो तरबेज होता. बादशाह त्याला रोज 5 रुपये पगार देत होता. बादशाचा हा धंदा जरी ग्रँट रोडला होता तरी तो राहायचा मात्र वडाळ्याला.
वडाळ्याला एका झोपडपट्टीत बादशाह आपल्या बायको मुलांसह राहत होता. 4 ऑक्टोबर 1972 रोजी सकाळी 9 वाजता बादशाह नेहमीप्रमाणे ग्रँट रोडला जाण्यासाठी आपल्या झोपडीतून बाहेर पडला. सकाळी 9 वाजता घर सोडायचे आणि रात्री 8 वाजेपर्यंत घरी परतायचे असा त्याचा नेहमीचा शिरस्ता होता. परंतु 4 तारखेला रात्री 8 वाजून गेले तरी बादशाह घरी आला नाही. तशी बेगमजहा थोडीशी विचारात पडली. कदाचित कारखान्यात अधिक काम असावं असं समजून ती पुन्हा आपल्या घरकामात मग्न झाली. परंतु रात्रीचे 12 वाजून गेले तरी तो आला नाही म्हणून ती अस्वस्थ झाली. इतकी रात्र बादशाह कधीच घराबाहेर राहिला नव्हता, त्यामुळे ती अशी बेचैन होणं स्वाभाविक होतं. बेगमजहानं ती रात्र कशीबशी तळमळत पार पाडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं आपल्या एका शेजाऱ्यास बादशाह घरी न आल्याचे सांगून माहितीसाठी त्याला ग्रँट रोडला पाठवलं. बेगमजहाचा हा शेजारी सकाळी 10च्या सुमारास ग्रँट रोडला बादशाहच्या कारखान्यात आला. परंतु इथं त्याला बादशाह भेटला नाही. मात्र त्याचे 2 मित्र हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर त्याला कारखान्यात भेटले. या दोघांनाही बेगमजहाचा शेजारी ओळखत नव्हता. तरी त्यानं त्यांच्याकडे जेव्हा बादशाहची चौकशी केली तेव्हा हाफिजी मोहम्मद म्हणाला, बादशाह काल रात्री मुंबई बाहेर गेलाय. कालपासून आम्ही दोघं बादशाहचे पार्टनर झालो असून कालच आम्ही एका माणसाकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. हेच पैसे घेऊन बादशाह मशीन खरेदी करता मुंबई बाहेर गेलाय. तो 4-5 दिवसात परत येईल. तुम्ही काळजी करू नका. हाफिजी मोहम्मदचे बोलणे ऐकून बादशाहचा शेजारी निघून गेला. वडाळ्याला येऊन त्यानं हा प्रकार बेगमजहाला सांगितला. शेजाऱ्याचे बोलणे ऐकताच ती चकित झाली. बादशाहच्या तोंडून अनेकदा हाफिजी मोहम्मदचं नाव तिने ऐकलं होतं आणि त्याला एकदा तिने ओझरतही पाहिलं होतं. आपल्या नवरा जर धंदा वाढवतो आहे आणि त्याने जर हाफिजी मोहम्मदला पार्टनर करून घेतलाय तर आपला नवरा आपल्याला तसं कधी बोलला नाही याचं तिला नवल वाटत होतं. त्याचबरोबर आपल्या नवऱ्याला 25,000 रुपयाचं कर्ज कोणी दिलं आणि आपल्याला काहीच न कळवता आपला नवरा मुंबई बाहेर कैलाच कसा याचं तिला आश्चर्य वाटत होतं. हाफिजी मोहम्मदच्या बोलण्याप्रमाणे 4 दिवस उलटून गेले तरी बादशाह घरी परतला नाही म्हणून बेगमजहा दिनांक 9 रोजी ग्रँट रोडला कारखान्यात आली. ती आली तेव्हा हाफिजी मोहम्मद कारखान्यात हजर होता, परंतु अब्दुल गफूर मात्र तिथे नव्हता. बेगमजहानं त्याच्याजवळ आपल्या नवऱ्याची चौकशी करताच आपण या धंद्याचे पार्टनर झाले आहोत असं सांगून हाफिजी मोहम्मद तिला म्हणाला, बादशाह खरं म्हणजे आज यायला पाहिजे. आपण आणखी 2 दिवस वाट बघू, नाहीतर मग ठरवू काय करायचं ते. बिचारी बेगमशाह काळजीचं मोठं जो गोठड आपल्या डोक्यावर घेऊन ती वडाळ्याला परत आली. याच अवस्थेत आणखीन 1 दिवस काढून 11 तारखेला आपल्या कारखान्यात आली. हाफिजी मोहम्मद कारखान्यात होताच त्याची भेट होताच आपल्याला आपल्या नवऱ्याची खूप काळजी वाटते, आपण पोलीस ठाण्यात तक्रार करू असं हाफिजी मोहम्मदकडे तिने आग्रह धरला. परंतु तिला धीर देत हाफिजी मोहम्मद म्हणाला, काळजी करण्याचं कारण नाही. अब्दुल गफूर दिल्लीला जाऊन आलाय. त्याला तिथं बादशाह भेटला होता आणि आता 2 दिवसात तो इथे येईल. नव्या मशीनच्या खरेदीसाठी तो दिल्लीलाच अडकलाय. एवढं बोलून हाफिजी मोहम्मदने बेगमजहाला खर्चासाठी 10 रुपये दिले, तिला परत पाठवून दिलं. परंतु बेगमजहाच्या मनाचं समाधान होत नव्हतं. अब्दुल गफूर दिल्लीत गेला कधी, आला कधी, तिथे त्याला आपला नवरा भेटला कसा आणि भेटूनही त्यानं आपल्याला काहीच कसा निरोप पाठवला नाही याचं तिला कोडं वाटू लागलं. त्याच वेळी तिनं आपल्या मनाशी निर्णय घेतला की आणखी 3-4 दिवस वाट बघायची. तेवढ्या अवधीत जर नवरा घरी नाही आला तर हाफिजी मोहम्मदला पोलीस स्टेशनवर घेऊन जाऊन तक्रार करायची. दिनांक 16 रोजी बेगमजहा पुन्हा कारखान्यात आली आणि हाफिजी मोहम्मद जवळ तिने पोलीस तक्रार करण्यास आग्रह धरला. परंतु पोलीस तक्रार करण्यास हाफिजी मोहम्मद तयार होत नव्हता. बेगमजहा आपला हट्ट सोडण्यास तयार नव्हती. ती त्याला बरोबर घेऊन 16 तारखेलाच व्हीपी रोड पोलीस स्टेशनला आली. व्हीपी रोड पोलीस स्टेशनात बेगमजहाच्या वतीने हाफिजी मोहम्मदने बादशाह बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि बादशाह संबंधी आवश्यक ती माहिती पोलिसांना दिली. बेगमजहाच्या इच्छेप्रमाणे हाफिजी मोहम्मदने पोलिसात तक्रार नोंदवली आणि त्याने बेगमजहाला घरी पाठवून दिले. पोलीस तक्रार करूनही बेगमजहाचे समाधान होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कारखान्यात आली आणि हाफिजी मोहम्मदला बरोबर घेऊन ती नागपाडा पोलीस स्टेशनवर आली आणि तिथेही तिने हाफिजी मोहम्मदला बादशाह बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यास भाग पाडले. व्हीपी रोड आणि नागपाडा या दोन्ही ठिकाणी तक्रारी नोंदवल्यावर बेगमजहा 2 दिवस स्वस्थ राहिली. परंतु जसे जसे दिवस पुढे जात होते तसा तसा तिचा बेचैनपणा वाढत होता. आपला नवरा घरी परत यावा म्हणून तिनं घरात अल्लाची प्रार्थना चालवली होती. बेगमजहाच्या शेजाऱ्यांना तिची दया वाटत होती, पण या संदर्भात तिला कोणीच काही मदत करू शकत नव्हतं. शेजाऱ्यांपैकी एकानं तिला पोलिसांप्रमाणे CID कडे तक्रार नोंदवण्यास सांगितले.
त्याप्रमाणे 23 ऑक्टोबर रोजी डिटेक्शन क्राईम ब्रांच CID इथे येऊन हजर झाली होती. सब इन्स्पेक्टर सूर्यवंशी बेगमजाचं बोलणं शांतपणे ऐकत होते. तिचं संपूर्ण बोलणं झाल्यावर त्यांना हाफिजी मोहम्मद यांच्या एकंदर वागणुकीचा वेगळाच संशय आला. हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर यांनी दोघांनी संगनमत करून बादशाला पळवले असावे अशी त्यांची खात्री झाली. सूर्यवंशींनी लगेच या दोघा संशयितांविरुद्ध किडनॅपिंगची केस दाखल करून आपल्या सहाय्यकांना बेगमजहा बरोबर पाठवून हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर यांना ऑफिसात घेऊन येण्याविषयी सांगितले. बेगमजहाने CID कॉन्स्टेबल्सना ग्रँट रोडच्या कारखान्यात न्यायचं आणि शिपायांना लांबूनच हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूरला दाखवून सरळ आपल्या घरी जायचं आणि शिपायांनी या दोघांना CID ऑफिसात आणायचं अशी योजना सूर्यवंशींनी आखली. सूर्यवंशीचे सहाय्यक बेगमजहासह ऑफिसातून बाहेर पडताच सूर्यवंशींनी ताबडतोब नागपाडा आणि VP रोड पोलीस स्टेशनला फोन करून हाफिजी मोहम्मदने नोंदवलेल्या तक्रारीच्या मसुद्याची चौकशी केली. दोन्ही पोलीस स्टेशनकडून सूर्यवंशींना जे समजलं ते ऐकून सूर्यवंशी चकित झाले. एक तर त्यांना अगोदरपासून हाफिजी मोहम्मदचा संशय येत होता आणि दोन्ही पोलीस स्टेशनला फोन केल्यावर त्यांच्या संशयात भर पडली होती. सूर्यवंशीच्या योजनेनुसार त्यांचे दोन्ही सहाय्यक दुपारी 2च्या सुमारास हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर या दोघांना बरोबर घेऊन ऑफिसात आले. बेगमजहाने आपल्या कारखान्यापासून थोड्या अंतरावर उभं राहून शिपायांना हाफिजी मोहम्मद दाखवला होता. तिच्या सुदैवानं त्यावेळी अब्दुल गफूर देखील कारखान्यातच बसला होता. आपल्याला बादशाच्या संदर्भात CID ऑफिसात आणण्यात आलं याची जाणीव हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर यांना होती. मात्र इथे आल्यावर कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत याची त्यांना काही कल्पना नव्हती. या दोघांना CID ऑफिसात आणताच सूर्यवंशींनी त्यांना इन्क्वायरी रूममध्ये घेतले आणि निराळाच पवित्रा स्वीकारला. बादशाह आम्हाला एका गुन्ह्याच्या संदर्भात हवा आहे, तो कुठे आहे ते सांगा, असं सूर्यवंशी या दोघांना म्हणताच हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर चकित झाले. सूर्यवंशीचे बोलणे ऐकताच हाफिज मोहम्मद त्यांना म्हणाला, बादशाहबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तो गेल्या 4 तारखेपासून बेपत्ता आहे. बादशाह बेपत्ता आहे? हाफिजी मोहम्मदकडून अधिक माहिती काढण्यासाठी सूर्यवंशी मुद्दाम म्हणाले. मग तुम्ही पोलीस तक्रार केली की नाही? केली की साहेब. कुठे? VP रोड पोलीस स्टेशनला. किती तारखेला? 16 तारखेला. म्हणजे 12 दिवस उशिरा तक्रार केलीत. एवढे दिवस का लागले तक्रार करायला? साहेब, बादशाची बायको मला भेटली नाही म्हणून तक्रार करायला उशीर झाला. असं तुम्ही आणखी कुठे तक्रार केलीत काय? साहेब, नागपाडा पोलीस स्टेशनला केली आहे. किती तारखेला? 17 तारखेला. सूर्यवंशींनी हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूरकडे रोखून बघितले. दोघंही फार भेदरून गेले होते. विशेषतः अब्दुल गफूर गर्भगळीत झाला होता. सूर्यवंशींच्या नजरेला नजर देण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. अशी अवस्था झालेली असताना त्यांनी त्याला विचारले, दिल्लीत बादशाह तुला कधी भेटला होता? कुणाला? मला? मी कुठे दिल्लीला गेलो होतो साहेब? अब्दुल गफूर घाबरून म्हणाला. तू दिल्लीला गेला नव्हतास? छे, मी नव्हतो गेलो. सूर्यवंशींनी अब्दुल गफूरला विचारलेले 2 प्रश्न ऐकताच हाफिज मोहम्मद घाबरला. क्षणात त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तसे सूर्यवंशी त्याला म्हणाले, अब्दुल गफूर जर दिल्लीत गेला नव्हता तर त्याला बादशाह दिल्लीत भेटला होता असं तू बेगमजहाला खोटं का सांगितलंस? ती जेव्हा तुला भेटली तेव्हा आणि तिनं जेव्हा तुला VP रोड पोलीस स्टेशनवर नेले तेव्हा तिथे तू मी 4 तारखेला दुपारी 2 वाजता बादशाला JJ हॉस्पिटलपाशी सोडलं असं सांगितलंस आणि नागपाडा पोलीस स्टेशनवर मी 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बादशाला सोडलं असं तू सांगितलंस. खरं काय आणि खोटं काय? बोल. सूर्यवंशींनी नेमकं वर्मावरचं बोट दाखवताच हाफिज मोहम्मद रडू लागला. तसा गफूरही रडू लागला. तशाच सूर्यवंशी आणि त्याचे सहाय्यक या दोघांनी बादशाह कुठे आहे या प्रश्नाचा मारा करत राहिला. हाफिज मोहम्मद गर्भगळीत झाला. तो रडत म्हणाला, साहेब मी बादशाहला मारलं. काय? सूर्यवंशी चकित होऊन ओरडले. एका मिसिंग केसमधून मर्डर केस बाहेर आलेली पाहून सूर्यवंशींना धक्का बसला. ते लगेच इन्क्वायरी रूममध्ये बाहेर पडले आणि इन्स्पेक्टर पेन्सेनची भेट घेतली. ते त्यांच्यासह पुन्हा इन्क्वायरी रूममध्ये आले. बादशाहची आणि या हाफिज मोहम्मदची जुनी ओळख होती. मात्र अब्दुल गफूर बरोबर त्याची खास ओळख नव्हती. बादशाह बरोबर अब्दुल गफूरची ओळख हाफिज मोहम्मदनेच करून दिली होती. हाफिज मोहम्मद स्वतः सायन झोपडपट्टीत राहत होता आणि तो बेकारही होता. बादशाहच्या कारखान्यात तो अधूनमधून येत असायचा आणि त्याला धंदा वाढव असा सल्ला द्यायचा. परंतु खरी परिस्थिती वेगळी होती. बादशाहच्या चलती असलेल्या धंद्यावर त्याचा डोळा होता. काय वाटेल ते करून आपण बादशाहचा धंदा आपल्या नावावर करून घेतलाच पाहिजे अशी त्याची लालसा होती. परंतु हे सारं जमवून कसं आणायचं हे त्याला समजत नव्हतं. या ना त्या मार्गानं
आपण बादशाहचा धंदा आपल्या नावावर करून घ्यायचा आणि धंद्यात आपण अब्दुल गफूरला भागीदार करून घ्यायचं, अशी मोहम्मद हफीजची योजना होती. त्याच्या योजनेस अब्दुल गफूरचा पाठिंबा होता. बादशाहचा धंदा मिळवण्यासाठी आपण जर त्याला या जगातूनच नाहीसं केलं तर आपल्यामध्ये आडकाठी राहणार नाही, असा त्याचा विचार सुरू होता. त्या दृष्टीनं तो पावले टाकू लागला. बादशाहचा खून कसा करायचा याबद्दल त्याला मार्ग सुचत नव्हता. बादशाहच्या खुनाचा विचार करताना एक दिवस हाफिज मोहम्मदला सांताक्रूजच्या एका हकीमजीची आठवण झाली. सांताक्रूजलाच राहणाऱ्या सत्तार नावाच्या एका दोस्ताने 3 महिन्यापूर्वी या हकीमजीची हाफिज मोहम्मद बरोबर ओळख करून दिली होती. या हकीमची आठवण होताच हफीजी मोहम्मद दिनांक 25 सप्टेंबर 1972 रोजी सांताक्रूजला येऊन या हकीमाला भेटला. गप्पा मारता मारता त्याने हकीमला विचारलं, असं कोणतं औषध किंवा गोळी आहे की त्यामुळे मनुष्य काही मिनिटातच बेशुद्ध पडू शकतो? हाफिजी मोहम्मदचा या प्रश्नाचा रोग हकीमच्या लक्षात आला नाही. हाफिज मोहम्मदने हा प्रश्न सहजच विचारला असावा समजून हकीम म्हणाला, अशा प्रकारची अनेक औषधं आहेत, परंतु पोटॅशियम सायनाइड पाण्यातून घेतलं तर एखादा माणूस 1-2 मिनिटात बेशुद्ध पडतो आणि मरतो पण. असं असं पण हे औषध डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळत नसेल? नाहीच मिळत, हकीम म्हणाला. पण काही काही दुकानवाले सोनारांना पोटॅशियम सायनाइड डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देतात. सोनारांना त्याचा काय उपयोग? पोटॅशियम सायनाइडनी सोनार लोक सोनं स्वच्छ करतात. हाफिजी मोहम्मदने पुढे आणखी काही बोलणं वाढवलं नाही. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा मारून तो निघून गेला. त्या दिवसापासून त्याच्या डोक्यात पोटॅशियम सायनाइडने घर केलं होतं. बादशाला जर पाण्यातून आपण पोटॅशियम सायनाइड दिलं तर त्याच्या अंगावर माराच्या काही खुणा राहणार नाहीत. या विचारानं हाफिजी मोहम्मदने बादशाला पोटॅशियम सायनाइड देण्याचा निर्णय पक्का केला. त्यानं आपला एक निर्णय अब्दुल गफूरला समजावून सांगितला. पण प्रश्न होता की पोटॅशियम सायनाइड आणायचं कसं? बादशाच्या कारखान्याचा हागोरी प्रयत्न करण्यात हरकत नव्हता. त्यासाठी बादशाला बाहेर कुठेतरी नेणं आवश्यक होतं. बादशाला बाहेर कुठेतरी नेण्याचं ठरवल्यावर हाफिजी मोहम्मदला आठवलं, आपण जेव्हा जेव्हा बादशाला धंदा वाढवायला सांगत होतो तेव्हा तो आपल्याला कुठेतरी फायनान्सर बघ असं सांगत होता. समजा आपण अशाच एका फायनान्सरला भेटण्यासाठी म्हणून बादशाला बाहेर काढलं तर? पण त्यासाठी अगोदर कोणीतरी एक खोटा फायनान्सर तयार करायला हवा आणि त्याची बादशाबरोबर भेट करून द्यायला हवी. खोटा फायनान्सर म्हणून कोणाला उभे करावे, असा विचार हाफिज मोहम्मद करत असताना त्याला हुसेन नावाच्या एका व्यापाऱ्याची आठवण झाली. हुसेन बनारसी साड्यांचा व्यापारी होता आणि त्याचे एक छोटेसे दुकान भेंडी बाजार मशिदीपाशी असलेल्या फुल गल्लीत होते. हुसेन बरोबर हाफिजी मोहम्मदचा परिचय होता. हुसेनला खोटा फायनान्सर बनवायचं ठरवून हाफिजी मोहम्मदने त्याची भेट घेतली आणि त्याला आपली योजना समजावून सांगितली. आपण बादशाचा खून करणार आहोत याबद्दल त्याला काहीच बोलला नाही. याची ती योजना ऐकून हुसेनने विचारलं, मी खोटा फायनान्सर का बनावं आणि त्यात तुझा फायदा काय आहे? माझा फायदा असा काहीच नाही हो, पण तू जर त्याला मी कर्ज देईन असं म्हणालास तर मला त्याच्याकडून 100-150 रुपये उसने घेता येतील. दुसरं काही नाही. तुला त्याला खरोखरच कर्ज द्यावं लागणार नाही. शिवाय मी त्याचे पैसे त्याला परत करणारच आहे. हाफिजी मोहम्मदच्या त्या योजनेस हुसेन अगोदर तयार नव्हता. अखेर होण्याकरता तो एकदाचा तयार झाला. तेव्हा 1 ऑक्टोबर 1972 रोजी संध्याकाळी 6 वाजता हाफिजी मोहम्मद हुसेनला बरोबर घेऊन बादशाच्या कारखान्यात आला आणि त्याने बादशाची हुसेन बरोबर ओळख करून देऊन हेच तुला कर्ज देतील असं सांगितलं. कर्ज देण्यास एक भांडवलदार आपल्या कारखान्यात आलेला पाहून बादशाह हुसेन आणि हाफिजी मोहम्मदला बरोबर घेऊन त्याच्या कारखान्यासमोर असलेल्या एक हॉटेलात येऊन बसला आणि त्या हॉटेलात चहा घेता घेता या तिघांच्या कर्जाविषयी गप्पा सुरू झाल्या. या बैठकीत आपण तुला 50,000 रुपये कर्ज देऊ, मात्र प्रथम 25,000 नंतर 25,000 रुपये मी देईन, असं हुसेन बादशाला म्हणाला. हुसेन आपल्याला कर्ज देणार आहे हे समजताच बादशाला आनंद झाला. लगेच तो आपण आपला धंदा कसा वाढवायचा याचा विचार करू लागला. या बैठकीच्या अखेरीस मी तुला सांगेन त्या दिवशी तू हाफिज मोहम्मद बरोबर माझ्यावर घरी ये असं सांगून हुसेन तिथून निघून गेला. इथपर्यंत सारं काही हाफिजी मोहम्मदच्या मनासारखं झालं होतं. मात्र आपल्याला हवं तेव्हा आपण बादशाला बाहेर काढू शकू याची पक्की खात्री होताच हाफिजी मोहम्मद पुढील तयारीस लागला. त्याच्यापुढे आता प्रश्न होता तो पोटॅशियम सायनाइड डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कसं मिळवायचं याचा. दुसऱ्या दिवशी दिनांक 2 ऑक्टोबर 1973 रोजी हाफिजी मोहम्मद आणि अब्दुल गफूर पायदोनी पोलीस स्टेशन नजदीक असलेल्या अमेजनी औषध कंपनी या दुकानात गेले. दुकानाचे मालक श्री गांधी यांच्याकडे त्यांनी पोटॅशियम सायनाइडची मागणी केली, परंतु डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय पोटॅशियम सायनाइड देण्यास गांधी तयार होत नव्हते.
परंतु आपण सोनार आहोत, सोनं स्वच्छ करण्यासाठी पोटॅशियम सायनाइड वगैरे पाहिजे असं सांगून हाफिज मोहम्मदने बाराण्याला पोटॅशियम सायनाइडची एक गोळी विकत घेतली आणि हे दोघेही त्या दुकानातून बाहेर पडले.